मित्रांनो, आपण सगळ्यांनीच YouTubeवर असे व्हिडिओ पाहिले असतील किंवा निदान त्यांचे थंबनेल्स तरी पाहिले असतील, जसे की 3 प्रकारच्या बायका. ह्या 4 प्रकारच्या बायकांपासून लांब राहा. बायकांमध्ये असतात 5 वाईट सवयी. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये स्त्रियांना दोष देणं, त्यांच्या चुका मांडणं, त्यांच्यावर विनोद करणं हे एक प्रकारचा ट्रेंड झाल्यासारखं वाटतं. आणि गंमत म्हणजे लाखोंच्या संख्येने लोक ते पाहतात सुद्धा. मग माझ्या मनात प्रश्न आला की एकीकडे आपण महिला सशक्तीकरणाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे सोशल मीडियावर महिलांना दोष देणाऱ्या गोष्टींना प्रोत्साहन देतो. काहीतरी चुकतंय असं वाटत नाहीये का? म्हणून आजचा व्हिडिओ मी बनवत आहे. स्त्रियांना कमी लेखण्यासाठी नाही, तर त्यांना एक वेगळा प्रामाणिक आरसा दाखवण्यासाठी. हा व्हिडिओ बनवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे मुलींना पुरुषांबद्दल पडलेले अनेक प्रश्न. आज आपण पुरुषांबद्दल बोलणार आहोत. पुरुषांचे 4 प्रकार कोणते असतात, कसे असतात हे पुरुष, आणि त्यांच्याशी रिलेशनशिप मध्ये असताना तुम्ही काय अनुभवता. पुरुषांचा पहिला प्रकार आहे बालिश पुरुष. दुसरा प्रकार आहे खिलाडी म्हणजे भावनांशी खेळणारा पुरुष. तिसरा प्रकार आहे गोंधळलेला पुरुष आणि चौथा प्रकार आहे चांगला पुरुष. पहिला प्रकार बघूया, बालिश पुरुष. एक बालिश पुरुष वयाने किती मोठा झाला तरी तो नेहमी लहानच राहतो. मोठं होणं आणि म्हातारा होणं यामध्ये फार मोठा फरक असतो. म्हातारा होणं हे तर अनिवार्य आहे, पण मोठं होणं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असतं. एक स्त्री म्हणून तुम्हाला कोणत्या गोष्टीत आनंद मिळतो हे बालिश पुरुषाला फारसं महत्वाचं वाटत नाही. परिवार कसा घडवायचा हे त्याला समजत नाही आणि समजून घेण्याची, शिकण्याची त्याची तयारी सुद्धा नसते. त्याच्या जोडीला असलेली स्त्रीच या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि निर्णय घेत असते. कारण त्या बालिश पुरुषाला तर स्वतःच्याच कपड्यांची जास्त काळजी असते. स्वतःच्या वागणुकीपेक्षा त्याला आपण कसे दिसतो याची जास्त काळजी असते. बालिश पुरुष बिलकुल विश्वास ठेवण्यालायक नसतो. तो तुमची पप्पी घेईल आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना सांगत बसेल. रिलेशनशिप मधल्या खासगी गोष्टी सगळीकडे उघडपणे बोलून दाखवेल आणि कधी कधी तर आपल्या बायकोबद्दल, प्रेयसीबद्दल टीका करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. त्याच्या मनात कायम हाच विचार असतो की माझं आई पुढे चांगलं इम्प्रेशन कसं राहील. ज्यावेळी घरासाठी, आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी काही करण्याची वेळ असते, अशा वेळी सुद्धा तो काही योजना करत नाही. त्याला जबाबदारी म्हणजे काय याची किंमतच कळलेली नसते. ज्यावेळी त्याची प्रेयसी, पत्नी दुखावलेली असते तेव्हा तो स्वतः चिडतो. त्याला हेच कळत नाही की तिला शांत कसं करायचं, तिला समजून कसं घ्यायचं. तो वाईट माणूस नसतो, पण त्याचे वागणे एका लहान मुलासारखेच असते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी तो कम्प्युटर समोर बसणं जास्त पसंत करतो. समजा तुम्ही एका कार मध्ये बाईकचं इंजिन लावलं तर तुम्हाला कार सारखा परफॉर्मन्स मिळेल का? नाहीच. हेच लॉजिक इथे सुद्धा लागू होतं. जेव्हा एक परिपक्व स्त्री अशा बालिश पुरुषाशी लग्न करते किंवा रिलेशनशिप मध्ये येते, तेव्हा ती शांत समजूतदार स्त्री आपसुकच एक भांडखोर आणि हट्टीबाई बनते. मग तिचं कुटुंब आणि मित्रमंडळी सुद्धा म्हणतात, ही तर पूर्णपणे बदलून गेली आहे, अशी वेड्यासारखी का वागते. असा पुरुष आपल्या प्रेयसीच्या यशाने, तिच्या समाजातल्या स्थानाने जळतो. तिच्या कमाईमुळे त्याला असुरक्षित वाटायला लागतं. कारण त्याला वाटतं माझा आदर झालाच पाहिजे, कारण मी पुरुष आहे, कारण मी 25 वर्षांचा आहे. केवळ वयाच्या आधारावर तो स्वतःला पुरुष समजतो. त्याला नेहमी असं वाटतं की तोच बरोबर आहे. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणं सुद्धा कठीण असतं. तो स्वतःला श्रेष्ठ समजतो. आणि जर तो एखाद्या मुलीला डेट करत असेल किंवा तिच्याशी लग्न करत असेल तर त्याला असं वाटतं की तो तिच्यावर मोठे उपकारच करत आहे. आता येतो दुसरा प्रकार, खिलाडी, भावनांशी खेळणारा पुरुष. हो, असा एक प्रकार असतो जो इतका हुशार, इतका आकर्षक असतो की त्याच्याकडे कोणीही सहज ओढलं जातं. पण लक्षात ठेवा, अशा एखाद्या खिलाडी सोबत रिलेशनशिप मध्ये जाण्यापेक्षा आयुष्यभर एकटं राहिलेलं कधीही चांगलं. हा खिलाडी सुरुवातीला अगदी देव माणूस वाटतो. तो तुमच्या स्वप्नातला पुरुष असल्यासारखं तुमच्या सोबत वागतो, बोलतो, तुमचं मन जिंकतो आणि इतक्या खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडतो की तुम्हाला वाटतं माझं आयुष्य आता परफेक्ट होणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही प्रेम द्या, वेळ द्या, शेवटी तुमचा विश्वास तुटणार हे नक्की. खिलाडी वृत्तीचा पुरुष हा स्मार्ट असतो, स्वार्थी असतो आणि तितकाच निर्दयी असतो. तो क्वचितच एखाद्या स्त्रीशी प्रामाणिक राहतो. अनेक मुली ह्या पुरुषांकडे आकर्षित होतात
कारण ते दिसायला आकर्षक दिसतात आणि स्वतःला उत्तम सादर करतात. अशा पुरुषाकडे काहीतरी असामान्य असतं. तो श्रीमंत असू शकतो, फेमस, उंच, देखणा, रोमॅन्टिक, टॅलेंटेड असू शकतो आणि एकाच वेळी गुड बॉय आणि बॅड बॉय दोन्ही असतो. त्याच्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या बहुतेक स्त्रियांना पुरुषांमध्ये हव्या असतात. सुरुवातीला तो इतका गोड वागेल की तुमचे पाय धुवून तो पाणी प्यायला सुद्धा तयार होईल. तो तुम्हाला हे पूर्णपणे पटवून देईल की तुम्ही जगातली सगळ्यात भाग्यवान स्त्री आहात. तो तुमच्यासाठी जे काही आवडतं ते सगळं करायला तयार होईल. तुम्हाला मोठमोठी स्वप्न दाखवेल, अविश्वसनीय वचने देईल. हळूहळू तो तुमच्या मनावर मग विचारांवर सुद्धा नियंत्रण प्रस्थापित करेल. तो तुमच्याशी शरीर संबंध ठेवण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करेल आणि गरज पडली तर भरपूर पैसे सुद्धा खर्च करेल. आणि जेव्हा त्याचं शरीर सुखाचं ध्येय पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला हळूहळू जाणवायला लागेल की त्याच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये खूप मोठा फरक झाला आहे. तो ज्या मोठमोठ्या गोष्टी करायचा त्या प्रत्यक्ष कृतीत कुठेच दिसत नाही. अचानक त्याच्या वागण्यात खूप बदल जाणवू लागेल. तो तुम्हाला पूर्वीसारखा वेळ देणार नाही आणि मग तुम्ही विचार कराल, मी काय चुकीचं केलं? खरं तर चूक तुमची नसते, चूक त्याची असते. एका खिलाडी पुरुषाकडे वेळ खूपच कमी असतो कारण त्याला हा वेळ अनेक स्त्रियांसोबत शेअर करायचा असतो. खिलाडी पुरुषाच्या मनात प्रेमाला अजिबात जागा नसते. तो लग्न सुद्धा अशा मुलीशी करतो जिच्याकडून त्याला काहीतरी फायदा होत असतो. त्यामुळे लग्नानंतरही त्याचे खेळ सुरूच राहतात. केवळ दुसऱ्या स्त्रियांबरोबर संबंध ठेवण्यासाठी तो स्वतःच्या निरागस बायकोबद्दल सुद्धा खोट्या गोष्टी सांगतो की ती किती वाईट आहे. अशा खिलाडी पुरुषांपासून स्वतःला वाचवणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणं आहे. आता येतो तिसरा प्रकार, गोंधळलेला पुरुष. गोंधळलेल्या माणसाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे त्याला हेच माहिती नसतं की त्याला आयुष्यात नक्की काय पाहिजे. नातं म्हणजे एखाद्या उंबरठ्यासारखं असतं. एकतर तुम्ही आत असावं किंवा बाहेर असावं. पण गोंधळलेला पुरुष मात्र एक पाय आत ठेवतो आणि एक पाय बाहेर. लोकांना वाटतं की तुमचं नातं किती परफेक्ट आहे, पण तुम्हालाच कळत नाही की तुमचं ह्या नात्यात नेमकं स्थान तरी काय आहे. गोंधळलेला माणूस एक चांगला माणूस असू शकतो. तो खिलाडी पुरुषासारखा नसेल, खेळ खेळत नसेल. तो तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला सगळं देईल, पण कमिटमेंट मात्र कधीच देणार नाही. तो नेहमी काही ना काही कारण देत राहील आणि तुम्हाला थांबवत राहील. हे तो वाईट आहे म्हणून करत नाही, तर त्यालाच ठाऊक नसतं की त्याला आयुष्यात नेमकं हवं तरी काय. हो, प्रेमात कोणताही निर्णय असा तडकाफडकी घेता येत नाही, हे खरं आहे. पण संयम आणि अज्ञान यात मोठा फरक असतो. तुम्ही संयम बाळगू शकता, पण फक्त त्या माणसासाठी ज्याला हे स्पष्ट माहिती असतं की त्याला आयुष्यात काय हवं आहे आणि त्याला काय करायचं आहे. गोंधळलेल्या माणसासोबत संयम बाळगणं धोकादायक असू शकतं आणि वेळ सुद्धा वाया जातो. जेव्हा एखादी स्त्री निर्णय घेते की आता या नात्यातून बाहेर पडायचंय, तेव्हा अचानक हा गोंधळलेला माणूस बदलतो. नवीन आश्वासनं देऊ लागतो, नवीन डेडलाईन्स देतो, फक्त त्या स्त्रीला पुन्हा थांबवण्यासाठी. पण काही काळानंतर तो पुन्हा आपल्या जुन्या सवयींमध्ये परततो आणि ती स्त्री मात्र पुन्हा एकदा त्याच्या बदलण्याची वाट पाहत राहते. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे ती अशा माणसासोबत आयुष्याचा प्रवास सुरू करते ज्याच्या आयुष्यात स्पष्ट दिशा किंवा उद्दिष्टच नाहीये. आता येतो चौथा प्रकार, चांगला पुरुष, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात. एक चांगला माणूस एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट असतो. तो मॅच्युअर्ड आणि समजूतदार असतो कारण त्याने आयुष्यातले चढ उतार आधीच पार केलेले असतात. आता त्याला फक्त एका स्त्रीसोबत प्रामाणिक नातं जोडायचं असतं, कमिट व्हायचं असतं, तिच्यासाठीच निष्ठावान राहायचं असतं. असा पुरुष नेहमी जबाबदारीने वागतो, त्याच्यावर विश्वास ठेवता येतो, तो प्रेम करतो आणि त्याच्यामध्ये ते सगळे गुण असतात जे एका स्त्रीला हवे असतात. आणि त्याच्या सहवासातून या सगळ्याची तुम्हाला आपसुकच जाणीव होते. तो तुमच्या गरजांबाबत संवेदनशील असतो, तुमच्या भावना समजून घेणारा असतो. तुम्ही नाराज असाल, तणावात असाल तर तो तुमचं बोलणं शांतपणे ऐकून घेतो, तुम्हाला सपोर्ट करतो आणि तुमच्या आत लपलेल्या तुमच्या सर्वोत्तम रूपाला बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या जीवनात सातत्य असते, त्याच्या बोलण्यात आणि कृतीत फरक नसतो. तो दिलेले वचन पाळतो. त्याच्यासाठी तुम्ही त्याची बेस्ट फ्रेंड असता, त्याची सहचारिणी असता. तो त्याची गुपितं, सिक्रेट तुमच्या सोबत शेअर करतो. तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याचं ऐकावं, यासाठी तो कधीच तुमच्या सोबत भांडण करणार नाही किंवा त्यासाठी विनवण्या सुद्धा करत नाही. तो तुमच्या सोबत हसतो, प्रसंगी
तुमच्या सोबत रडतो सुद्धा, त्याला तुमच्या भविष्याची काळजी असते, पण तुमच्या भूतकाळाची तो कधीच तक्रार करत नाही. कधी मनमुटाव झाला तर तो तुम्हाला समजून घेण्यासाठी प्रेमाने ऐकून घेतो. तुम्ही का नाराज आहात हे समजून घ्यायचा पूर्ण प्रयत्न करतो. तो त्याच्या आयुष्याच्या प्लॅन्स मध्ये तुम्हाला सुद्धा सामील करून घेतो. तुमचा दृष्टिकोन वेगळा जरी असला तरी तो समजून घेतो. तो तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि तुम्हाला हव्या असलेल्या बहुतेक सगळ्या गोष्टी तुम्हाला देतो. कदाचित त्याच्याकडे देण्यासाठी फार काही नसेल, पण ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्याशी शेअर करतो आणि त्यातच आनंदी राहतो. अनेक स्त्रियांना वाटतं की असे चांगले पुरुष क्वचितच भेटतात, पण सत्य काय माहितीये, जगात कोट्यावधी चांगले पुरुष आहेत, पण ते कुठे आहेत? ते सगळे बालिश, खिलाडी आणि गोंधळलेल्या पुरुषांच्या मागे उभे आहेत. तुम्हाला त्यांना पाहायचं असेल तर या पहिल्या 3 प्रकारांना बाजूला करावं लागेल. मला कमेंट मध्ये तुमच्या या पुरुषांबद्दल मत सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.